सांडवायचं नाही. नाईस, मस्त. बाबा, मी तुझ्यासाठी मोठं ताट काढते, चालेल ना तुला? सिद्धिराज, सिद्धिराज, अहो आनंदी बोलतेय तुमच्याशी, काहीतरी विचारते तुम्हाला. लक्ष कुठे आहे तुमचं? हो, ऐक ना, मला जरा काम आहे. बाहो, कुठे चाललात? काम आहे, मी संपून आलोच लगेच. बरं लवकर या. आई, मग बाबा आपल्यासोबत नाही जेवणार का? आता त्यांना काम आहे म्हणून बाहेर गेलेत ना ते. पण आपण दोघे जेवून घेऊ. तुला भूक लागली आहे की नाही? पण तुला मी जेवताना एक गोष्ट सांगावी लागेल. बरं, सांगते. प्रॉमिस? प्रॉमिस. आज तू जे काय केलंस ना, ते जर तुझ्या हातून पुन्हा घडलं तर तुला सोडणार नाही स्वप्न. माझ्या मुलीच्या वाट्याला जायचा नाहीयेस तू. मला माहित नाही तुमच्यापैकी कोणी हे मुद्दाम केलंय, पण आनंदीला ज्या पदार्थाची ॲलर्जी आहे तो पदार्थ खायला का घातला तुम्ही? हे बघ सिद्धू, आम्हाला स्कूलमधून फोन आलेला पण बिण काय नाही. सरळ शब्दात सांगतोय, माझ्या फॅमिलीशी लढायचं नाही. हे बघ सिद्धू, मला खरंच माहित नव्हतं तिला हेझलनटची ॲलर्जी आहे. अरे माझ्याच सख्या भाचीशी मी असं का वागेन? म्हणजे सख्या बाचीला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे माहित नाही तुला? मग सख्खी आत्या म्हणून कुठल्या हक्काने शाळेत तिला भेटायला गेली होतीस? अरे आनंदी आत्ता कुठे माझ्या आयुष्यात आली आहे, पण तिला काय चालतं, काय नाही चालत, काय आवडतं, काय नाही आवडत, सगळं माहिती आहे मला. तिचा पाय नुकताच बरा झालाय म्हणून ती इतर मुलांसारखी वेगाने धावू शकत नाही हे माहिती आहे मला. इंग्लिश मधला बी आणि डी या अक्षरांमध्ये तिला अजूनही गोंधळ होतो हे माहिती आहे. आमटी भात खाताना जर तिच्या दातात कोथिंबीर अडकली तर ते तिला चालत नाही. जगासमोर जरी ती दाखवायला फेवरेट कलर पिंक सांगत असेल ना, तरी तिचा फेवरेट कलर लाईट ग्रीन आहे. सगळं माहिती आहे. त्यात तुम्हाला काय माहिती? काही माहिती नाही ना? मग तिच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. तू आनंदीची त्या नावापुरती असशील, पण खऱ्या आयुष्यात तुझा आणि तिचा काही संबंध नाही. त्यामुळे पुन्हा तिला भेटण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. सिद्धू, जरा वाईट कर. जशी मी बोलतच नाही, कारण तुझा आणि तिचा काही संबंध नाही. मला जे सांगायचंय ते मी सांगितलं. शेवटचं सांगतोय, माझ्या मुलीच्या केसाला धक्का जरी लागला ना, तर गाठ माझ्याशी. सिद्धू जरा जास्तीच उडायला लागलाय. याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. फक्त या सिद्धूचाच नाही रवी, पूर्ण दळवी फॅमिलीचाच बंदोबस्त करायला लागणार. आणि मग तो जो लांडगा असतो ना, तो ठरवतो की आता ना मी या म्हाताऱ्या आजीच्या घरात जाणार. असं म्हणून लांडगा म्हाताऱ्या आजीच्या त्या घराच्या दिशेने जायला लागतो. म्हातारी आजी शिवणकाम करत बसलेली असते घरात, आणि मग तो लबाड लांडगा म्हाताऱ्या आजीच्या घराच्या दारावर टक 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 असं करतो.
घाबरायला काय झालं? तुला असं वाटलं का की लबाड लांडगा जसा आजीच्या घरावर जाऊन टकटक करतो तसं आपल्याही दारावर कोणीतरी टकटक केलं म्हणून घाबरली? कशाला घाबरतीयस? कोण येणार आहे आपल्याकडे? बाबा आला असेल. थांब, मी बघते. हा. आनंदी, होय, नक्की दार वाजलं होतं ना? म्हातारीचं दार वाजलं की आपलं दार वाजलं? म्हणजे आई बघ, म्हातारीचं दार लांडग्याने वाजवलं, मग आपलं दार कोणी वाजवलं? अरे देवा, गोष्टीच्या नादात आपल्या दोघींना भास झाला वाटतं. आपलं दार कोणीच नाही वाजवलं बहुतेक. बघ ना, कोणीच नाहीये बाहेर आणि तू उगाच घाबरली होतीस. बस तू, मी आले. काय झालं ग? तू अशी बाहेर का उभीस? कोणी आलं होतं? अहो नाही नाही नाही, मला आणि आनंदीला वाटलं की दार कोणीतरी वाजवलंय म्हणून मी बाहेर बघायला आले, पण बाहेर कोणीच नाही दिसलं. बघ भावना, त्या रवी आणि सुपर्णाची मजल कुठपर्यंत जाईल ना सांगता येत नाही. त्यामुळे मी घरात नसताना प्लीज तू दार बंद करूनच ठेव, किंवा कोण आहे हे विचारल्याशिवाय दार उघडू नकोस. सिद्धिराज, तुम्ही रवी आणि सुपर्णाकडे गेला होता? अहो कशाला? तुम्हाला माहिती आहेत ना ते कसे आहेत, कशाला त्यांच्या नादी लागताय? म्हणूनच गेलो होतो भावना. त्यांना वाटत असेल की ते कसंही बघतील आणि आपण काय नेहमी कपून घ्यायचं. हे बघ, ते कसे आहेत ही गोष्ट तर आपण बदलू शकत नाही, पण माझ्या बायकोकडे आणि माझ्या मुलीकडे तोंड वर करून बघायची हिंमत होता कामा नये त्यांची. काय ग गुंड्या, जेवलीच नाही एकटी? थांबली नाहीस माझ्यासाठी? तू थोडी ना मला सांगून गेलेलास. जर तू परत असं केलं ना, मी कट्टी घेणार तुझ्यासोबत. असो, हो बापरे, नाही जाणार. ठीक आहे, नाही.